दादा पवार यांना. आपल्या शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यक्रमामध्ये तुतारीचा आवाज ऐकल्यानंतर थोडंसं बरं वाटतंय. इथं उपस्थित असणारे सर्व निष्ठावंत शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी सर्वांनाच मी मनापासून आपल्याला वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा देतो. खरं तर काही दिवसांपूर्वी भाई जयंत पाटील साहेबांचा वाढदिवस होता आणि चित्ररेखा ताईंना मी शब्द दिला होता, भाईंना सुद्धा शब्द दिला होता की तुमच्या वाढदिवसानिमित्त मी त्या ठिकाणी येईल. पण छत्रपती संभाजीनगरमध्ये युवांचं एक खूप मोठं आंदोलन त्या ठिकाणी झालं होतं आणि तुम्हाला माहिती आहे त्यावेळेस सगळीकडेच मोठ्या प्रमाणात पाऊस झाला होता, म्हणून मला वाढदिवसानिमित्त इथं येता आलं नव्हतं. काही प्रमाणात माझी तब्येत थोडी नरम आहे. माझ्या पत्नीने मला सांगितलं अजिबात कुठं जायचं नाही, पण मी त्यांना सांगितलं की भाईंच्या कार्यक्रमाला मी कितीही आजारी असलो तर गेल्या वेळेस शब्द देऊन तो पूर्ण करू शकलो नाही. शब्दाला किंमत असते. शब्द देणं आणि त्या पद्धतीने वागणं हे आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे. म्हणून खरं तर इथं मी आलो. येत असताना खोकला होता, बोलता येत नव्हतं, पण तुम्हा सगळ्यांना बघितल्यानंतर माझा खोकलाही गेला, माझा तापही गेला. ही खऱ्या अर्थाने तुमच्या सर्वांची ताकद आहे. आज तुम्हा सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी आणि फक्त आजच नाही तर अनेक वर्षांपासून भाई जयंत पाटील साहेब हे आपल्या सर्वांना मार्गदर्शन करत आलेले आहेत, मदत करत आलेले आहेत. बँक असू द्या, विविध संस्था असू द्या, जिल्हा परिषद असू द्या, सर्व युवांना कार्यकर्त्यांना जेव्हा केव्हा मदत लागली त्यांनी तिथं मदत ही तुम्हा सर्वांना तिथं दिली आणि तुम्ही स्वावलंबी तिथं झालेला आहात आणि तुमच्या स्वतःच्या पायावर त्या ठिकाणी तुमच्यातले बहुतांश लोक तिथं उभे राहिलेले आहेत. काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष ज्यांच्याकडे आम्ही फार आदराने बघतो, हर्षवर्धन सपकाळ साहेब, हे आज वेळात वेळ काढून तुम्हा सर्वांना भेटण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी इथं आलेले आहेत. त्याच्याचबरोबर अधिवेशनामध्ये आम्ही ज्यांच्याबरोबर काम करतो असे आमदार बाबासाहेबजी देशमुख, त्याच्याचबरोबर बाळारामजी पाटील साहेब, त्याच्याचबरोबर डॉक्टर अनिकेतजी देशमुख, हे दोन युवा कार्यकर्ते ज्या परिवारातून येतात त्या परिवाराचं खूप मोठं काम आहे. तुम्हाला माहिती आहे गणपत आबासाहेब यांनी खूप मोठं त्या भागामध्ये काम केलेलं आहे, पाण्यावर काम केलेलं आहे, शिक्षणावर काम केलेलं आहे आणि शेकापाचे खूप मोठे नेते ते त्या ठिकाणी तिथं राहिलेले आहेत. त्यांचंही मार्गदर्शन अनेक वर्ष आपल्या सर्वांना तिथं मिळालेलं आहे. चित्रलेखाताई पाटील, त्याच्याचबरोबर मानसीताई म्हात्रे, तुम्ही काय केलंय, वातावरण गरम केलंय त्यामुळे जॅकेट मला थोडंसं काढावं लागलं. त्याच्याचबरोबर मानसीताई म्हात्रे, शिवानीताई जंगम, सुरेशजी खैरे, किशोरजी पाटील, त्याच्याचबरोबर अक्षयाताई नाईक, अनिकेतजी देशमुख, अतुलजी म्हात्रे, शीतलताई गायकवाड, ज्यांनी आपलं या परिसराचं, देशाचं, राज्याचं नाव हे खूप मोठं त्या ठिकाणी केलेलं आहे. त्याच्याचबरोबर पद्मश्री बकल्यासाहेब, प्रदीपजी नाईक, प्रशांत शेठ नाईक, त्याच्याचबरोबर चित्रलेखाताई पाटील आणि
साम्याताई कोरडे यांनी मुंबईमध्ये युवांसाठी खूप मोठं काम तिथं केलेलं आहे. युवांची एक मूवमेंट जी दिल्लीला त्या ठिकाणी झाली होती, त्याच्यामध्ये मुंबईमध्ये हजारो लाखो लोक जी मोठ्या प्रमाणात तिथं आली होती, त्याच्यामध्ये यांचं खूप चांगलं आणि मोठं सहकार्य आणि लक्ष त्याच्यामध्ये होतं. प्रशांत शेठ नाईक, गौतमजी पाटील, नारायण शेठ गरत, श्री शेखरजी जाधव, राजू शेठजी कोरडे जाधव सर, रामदासजी जराते, गौतमजी पाटील, नारायण शेठ गरत, बाळासाहेबजी देवकर, आस्थाताई, उपस्थित असणारे सर्वच पदाधिकारी, कार्यकर्ते, पत्रकार बंधू आणि भगिनींनो, जेव्हा या परिसरामध्ये आम्ही येतो तेव्हा हा परिसर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने पावन झालेला परिसर. या देशात आणि या जगामध्ये रयतेचं राज्य काय असतं हे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला दाखवलं. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा चौदर तळ्यामध्ये सामान्य लोकांना न्याय मिळावं यासाठी लढा उभा केला. महात्मा फुलेंनी छत्रपती शिवाजी महाराजांची जी समाधी होती ती तिथं शोधून दाखवली आणि पहिला पोवाडा छत्रपतींचा हा त्यांनी आपल्या सर्वांना तिथं दिला. त्यामुळे या पवित्र भूमीमध्ये तुम्ही सर्वजण राहता, तुमच्या सर्वांची जबाबदारी खूप मोठी आहे. या भूमीमध्ये जर कुठल्याही प्रकारचा अन्याय होत असेल तर तुम्हा सर्वांना तिथं लढावं लागेल. आजपर्यंत जयंत पाटील साहेब हे लढत आलेले आहेत, तुमची संघटना लढत आलेली आहे. शेतकऱ्यांवर जर अन्याय होत असेल, मजुरांवर अन्याय होत असेल, युवांवर अन्याय होत असेल, महिलांवर अन्याय होत असेल तर तुमच्या संघटनेने खूप मोठं कार्य याच्या आधी तिथं केलेलं आहे आणि याच्या पुढेही तुमची संघटना खूप सुंदर आणि महत्त्वाचं काम करतील असा विश्वास माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी वाटतो. वातावरण बदलते. तुम्ही पूर्वी बघितलं असेल एखाद्या युवांच्या टी शर्टवर अपना टाइम आएगा असं लिहिलं असायचं. मला सगळ्या युवांना सांगायचंय, अपना टाइम आएगा हे आता जुनं झालं, आपला टाइम आलेला आहे हे त्या ठिकाणी तुम्ही गृहीत धरा. काही दिवसांपूर्वी खूप मोठा संघर्ष या देशामध्ये झाला. सामाजिक दृष्टिकोनातून सर्व संघटना एकत्रित आले. एक खूप मोठा लढा हा अख्ख्या भारतामध्ये त्या ठिकाणी युवांनी उभा केला आणि त्या लढ्याला यश आलेलं आपण सगळ्यांनी बघितलं. आणि अहंकारी सरकार जे दिल्लीचे त्यांना जर कुणी त्या ठिकाणी झुकवलं असेल तर ते युवांच्या एकजुटीली आणि युवा शक्तीने ते झुकवलेलं आहे. धीर धरा. आपल्या सर्वांना मनापासून काम करायचंय. वातावरण बदलतंय. शेतकऱ्यांनी निर्णय घेतलाय, युवांनी निर्णय घेतलाय, विद्यार्थ्यांनी निर्णय घेतलाय, महिलांनी निर्णय घेतलाय. जयंत पाटील साहेबांना मला सांगायचंय, तुमचं एक स्टेटमेंट मी ऐकलं होतं, एखादी कंपनी मी विकेल पण काही झालं तरी मी आमदार होणार म्हणजे होणार. पण मला त्यांना सांगायचंय अजिबात कुठली कंपनी तुम्हाला विकायला लागणार नाही. हे जे सर्व कार्यकर्ते तुमच्या पाठीमागे भक्कमपणे त्या ठिकाणी आहेत आणि त्यावेळेस तुमच्या प्रचारासाठी, तुमच्या पक्षाच्या प्रचारासाठी एक युवा कार्यकर्ता म्हणून मी तिथं प्रचाराला येणार म्हणजे येणार आणि तुमच्याबरोबर त्या ठिकाणी राहणार म्हणजे राहणार. हा लढा तसा सोपा नाही. आज जर बघितलं तर पैशाचा खर्च मोठ्या प्रमाणात केला जातो. इलेक्शनमध्ये पैसा वाटला जातो. 1000 रुपये 2000 रुपये इलेक्शनच्या काळामध्ये आपल्या घरी येतात प्रत्येक मताला. पण मग 1000 आणि 2000 रुपये आपल्याला किती दिवस तिथं राहतात. आणि पैसे देऊन जर कोणी तिथं आमदार झाला, खासदार झाला तर तो आपल्याकडे त्या ठिकाणी दुर्लक्ष करतो. त्यामुळे वातावरण हे 100% तिथं बदलते. फक्त संघटना आणि युवा या सगळ्यांनी तिथं एकत्रित येणं खूप महत्त्वाचं आहे. 15 ऑगस्ट 1947 मध्ये आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आणि 13 दिवस आधी म्हणजे 2 ऑगस्ट
1947 मध्ये तुमचा पक्ष या भारतामध्ये त्या ठिकाणी स्थापन झाला होता आणि स्वातंत्र्य लढ्यामध्ये तुमच्या पक्षाने त्यावेळेसच्या सर्व नेत्यांनी खूप मोठ्या प्रमाणात तिथं कार्य केलं. आपल्याला न्याय मिळावा, स्वातंत्र्य मिळावं यासाठी शंकररावजी मोरे साहेब, त्याच्याचबरोबर भाऊसाहेबजी राऊत, केशवरावजी जेदे, त्याच्याचबरोबर तुळशीदासजी जाधव, दत्ताभाऊ देशमुख, रामभाऊजी नलावडे असे अनेक नेत्यांनी त्यावेळेस एकत्रित येऊन हा पक्ष तिथं स्थापन केला. आणि भाई जयंत पाटील साहेबांचा जर तुम्हाला सामाजिक वारसा बघितला, तो काय फक्त 20-30 वर्षाचा नाही, तो 100 पेक्षा जास्त वर्षाचा वारसा हे जयंत पाटील साहेब त्यांच्यामध्ये त्या ठिकाणी घेऊन चाललेले आहेत. त्यांच्या आजोबांचं आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं फार जवळचं नातं होतं. या परिसरामध्ये आल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या घरी यायचे. त्या काळामध्ये एक खूप मोठं आंदोलन या परिसरामध्ये शेतकऱ्यांसाठी केलं होतं आणि त्या आंदोलनाला पाठिंबा हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या या पक्षाच्या आंदोलनात त्यावेळेस तिथं दिला. म्हणजे तुमचा इतिहास हा साधा सोपा आहे असं समजून चालणार नाही. तुमचा इतिहास हा खूप मोठा आहे. त्यामुळे जेव्हा इतिहास मोठा असतो तेव्हा आपल्या सगळ्यांची जबाबदारी पण तितकीच मोठी असते. मी पवार परिवारातून येतो. आज प्रामाणिकपणे या महाराष्ट्रामध्ये लोकांच्या बाजूनी त्या ठिकाणी का लढतो? कारण का आदरणीय पवार साहेबांनी लोकांच्या हितासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी खूप मोठ्या प्रमाणात संघर्ष केला. आणि मग माझ्या आजोबांनी एवढा संघर्ष त्यावेळेस केला असेल तर माझी सुद्धा जबाबदारी आहे की विचाराबरोबर तिथं राहिलं पाहिजे, त्याच्याचबरोबर संघटनेबरोबर लोकांबरोबर तिथं राहिलं पाहिजे. यासाठी खऱ्या अर्थाने आज आम्ही सर्वजण लढतोय. आम्हाला ईडीचं भीती दाखवली, सीबीआयची भीती दाखवली, इन्कम टॅक्सची भीती दाखवली, पण आपण सर्वजण मराठी माणसं आहोत. आपण मराठी माणसं दिल्ली समोर कधीही झुकत नाही आणि त्याच अनुषंगाने आज संघर्षाची भूमिका त्या ठिकाणी आपण घेतलेली आहे. नंतरच्या काळामध्ये आपण जर बघितलं तर भाई गणपतरावजी देशमुख साहेब आबा असतील, भाई विवेकजी पाटील असतील, त्याच्याचबरोबर सुभाषजी पाटील असतील, जयंत पाटील साहेब असतील, ND पाटील काका असतील, त्याच्याचबरोबर अण्णासाहेब गव्हाणे असतील, ह्या लोकांनी सुद्धा आपल्या या पक्षासाठी खूप मोठं कार्य तिथं केलेलं आहे. आमच्या पवार परिवाराचा आणि शेकापाचं फार जवळचं नातं होतं. माझे पणजी आणि पंजोबा हे खऱ्या अर्थाने शेकापाच्या विचाराचे होते. अनेक मोठे शेकापाचे नेते हे काटेवाडीला तिथं येत असत, चर्चा होत असत. खूप मोठ्या प्रमाणात विचाराचा पगडा हा माझ्या परिवारामध्ये त्या ठिकाणी होता. माझे आजोबा वकील वसंत आजोबा हे आपल्या शेकापा पक्षातून त्या ठिकाणी लढले. त्यावेळेस यश आलं नसलं तर ते प्रामाणिक होते. आणि आता हर्षवर्धन सपकाळ साहेब इथं आहेत, काँग्रेसचे नेते. पवार साहेबांनी त्यावेळेस निर्णय घेतला, काँग्रेसचा विचार तो पुढे घेऊन जायचा. पण पवार साहेबांच्या बाबतीत तुम्ही बघितलं असेल, जयंत पाटील साहेब असतील, ND पाटील साहेब असतील, देशमुख साहेब असतील, यांना नेहमी त्यांनी विश्वासात घेतलं. काय आपल्याला लोकांसाठी, शेतकऱ्यासाठी करता येईल हे प्रामाणिकपणे त्याच्यातून चर्चा केली आणि सरकारच्या माध्यमातून लोकांना तिथं न्याय दिला. नाशिकला मोठं आंदोलन झालं होतं, या परिसरामध्ये मोठं आंदोलन झालं होतं. आणि या आंदोलनाच्या पाठीमागे फक्त काय होतं तर लोकांना न्याय देण्याची भूमिका होती. पैसा आणि नफेखोरी हे कधीही या पक्षाने तिथं मनामध्ये त्या ठिकाणी ठेवलं नाही, त्या पद्धतीचं काम केलं नाही. खरं तर येत्या काळामध्ये संघटनवर तुम्ही आणि आपण सर्वजण मिळून तिथं काम हे करावं लागेल. आपल्या गावामध्ये, आपल्या परिसरामध्ये युवांची सांगड त्या ठिकाणी आपल्याला घालावी लागेल, महिलांची सांगड घालावी लागेल, त्याच्याचबरोबर युवती आहेत, या सगळ्यांनी मिळून आपल्या या विचाराला पुढे घेऊन जावं लागेल. काही प्रमाणात तुम्ही ऐकलं असेल 2023 पासून हा पक्ष फुटला, हा नेता फुटला, हा आमदार फुटला, हा खासदार फुटला, हे आता जुनं झालेलं आहे. लोक कधीही या लोकांना पाठिंबा देणार नाही. लोक नक्कीच येत्या काळामध्ये आपल्या विचाराच्या लोकांना तिथं निवडून देतील. त्या अनुषंगाने तुम्ही आणि आपण सर्वजण
नक्कीच त्या ठिकाणी काम हे करूया. आणि जेव्हा केव्हा आम्ही छोटं मोठं आंदोलन केलं, शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी यासाठी पंढरपूरला आम्ही एक आंदोलन केलं होतं. तिथे जयंत पाटील साहेब वेळात वेळ काढून आले होते. दुसऱ्या दिवशी हर्षवर्धन सपकाळ साहेबसुद्धा येणार होते, पण आदल्याच दिवशी आमचं आंदोलन तिथं मागे घेतलं. जेव्हा आपण चांगल्या विचाराने लोकांसाठी आंदोलन करतो, उपोषण करतो, तेव्हा त्याला यश आल्याशिवाय राहत नाही. तुम्हाला माहिती आहे की आपण पंढरपूरला जे आंदोलन केलं, उपोषण केलं आणि नंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये एक मोठं आंदोलन तिथं उभं केलं आणि या महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या शेतकऱ्याला कर्जमाफी त्या ठिकाणी मिळाली आणि खऱ्या अर्थाने शेतकऱ्याला तिथं यश मिळालं. त्याच्याचबरोबर कांदा उत्पादक शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी आम्ही नाशिकला लढलो. MPSC विद्यार्थ्यांचं एक मोठं आंदोलन हे पुण्यामध्ये झालं होतं. काल परवा आम्ही एक खूप मोठं आंदोलन हे MPSCचा पेपर जो फुटला आहे त्याच्याबद्दलचं सुद्धा पुण्यामध्ये मुंबईमध्ये त्या ठिकाणी केलेलं आहे. त्यामुळे या सगळ्या आंदोलनामध्ये आम्ही प्रामाणिकपणे तिथं काम करतो. नीटचं आंदोलन हे तुम्ही सर्वांनी उघड्या डोळ्याने बघितलेलं आहे आणि मी सांगतो तुम्हाला, नीटचं आंदोलन हे आत्ता झालं, त्याला यश मिळालं. आता येणारं आंदोलन हे कशाचं असेल तर हे EVMचं असेल आणि त्या आंदोलनाला सुद्धा यश आल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे तुम्ही सर्वजण या पक्षाबरोबर, या विचाराबरोबर प्रामाणिकपणे राहिलात. मला इथं बोलवलं, मला तुमच्याशी चर्चा करता आली आणि तब्येत थोडीशी नरम असली तरी तुम्ही जी ऊर्जा इथं निर्माण केली त्या ऊर्जेमुळे मला तुमच्याशी संवाद साधता आला, सर्व नेत्यांशी संवाद साधता आला. याच्याच पद्धतीने येत्या काळामध्ये आपला हा जो संबंध आहे, घरगुती जो संबंध आहे, तो असाच त्या ठिकाणी आपण ठेवू आणि आपल्या विचाराच्या पक्षाला, तुमचा, आमचा, काँग्रेस या सगळ्या पक्षाला आपल्याला येत्या काळामध्ये ताकद ही कशी देता येईल यासाठी एकत्रित आपण काम करूया. आणि राज्य सरकारमध्ये असणारे जे सर्व नेते आहेत त्यांचा अहंकार सुद्धा येत्या काळामध्ये आपल्याला मोडायचा आहे, त्यांना गुडघ्यावर त्या ठिकाणी आणायचं आहे. त्याच्याचबरोबर केंद्रीय मंत्र्यांना एकदा आपण गुडघ्यावर आणलंच आहे, पण उद्या जाऊन कुठलाही तुमच्या सर्वांचा महत्त्वाचा एखादा मुद्दा असेल तर एकजुटीने आपण लढल्यानंतर 100% त्या अहंकाराला आपण जमिनीवर आणल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास व्यक्त करतो. तुमच्याशी संवाद साधून खूप मनापासून आनंद झाला. एवढ्या मोठ्या ताकदीने तुम्ही सर्वजण इथे आलात. परत एकदा तुमच्या वर्धापन दिनानिमित्त मी शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, रामकृष्ण हरी. धन्यवाद आदरणीय आमदार रोहितदादा पवार. आणि यानंतर ज्यांच्या पक्षाला स्वातंत्र्यपूर्व कालखंडातही आणि स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडातही ज्यांनी रक्ताचं बलिदान दिलंय अशा पक्षाचे अर्थातच महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेब यांना मी विनंती करतो की आपलं मनोगत आपण व्यक्त करायचं. काठीनं घोंगडं घेऊ द्या किर, मला बी जत्रेला येऊ द्या किर.